नमस्कार. होम क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीचा मराठीचा पाठ पाहणार आहोत. पाठाचे नाव आहे सुगंधी सृष्टी. पाठाचे लेखक आहेत नाग गोरे. सुगंधाने आपण मोहित होतो त्या सुगंधी फुलांची झाडे कशी लावतात, त्यांना जागा किती लागते, कोणत्या फुलावर किती मेहनत घ्यावी लागते याचे सूक्ष्म वर्णन या पाठात केले आहे. फुले आपला रंग, गंध, डौल दुसऱ्यावर उधळतात. हे जणू फुलाचे दानच होय. या सुगंधी सृष्टीचे जन माणसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन या पाठातून लेखकाने घडवले आहे. गुलाबाला फुलांचा राजा का म्हणत असावे असे तुम्हाला वाटते? कोणकोणत्या रंगांची गुलाबाची फुले तुम्ही पाहिली आहेत? कोणत्या रंगाचे गुलाबाचे फुल तुम्हाला सर्वात जास्त आवडते? मी लहान होतो तेव्हा आमचे बिऱ्हाड पुण्यात शनिवार पेठेत असे. तिथे घराच्या पदरावर रॉकेलच्या तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कुठून तरी मिळून लावले होते. हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली. तेव्हापासून ती फुलेपर्यंत मी रोज 10 त्या कुंडीपाशी जाऊन येई. मुगाच्या दाण्याएवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली. टकटकीत पांढरी दिसू लागली. उत्कट आतुर भासू लागली. आई म्हणाली, आज ती फुलणार बहुत करून. संध्याकाळी 6च्या सुमाराला कळीच्या कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाली. अंमळशानं दुसरी पाकळी, मग तिसरी. सुगंधी पेटीचा एक रंग खणत जणू उघडत चालला होता. मी कुंडी शेजारी बसून राहिलो. निरुपाय होऊन जेवायला खाली जाऊन वर परत येतो. तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला होता. कळीची सारी दले साफ उघडली होती. मोगरा फुलला होता. रात्रीच्या अंधारात पांढरे शुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फूल पाहिल्यावर आणि त्याचा मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर मला जे काही वाटले त्याचे वर्णन मी कसे करू? मी लावलेल्या झाडाचे ते फूल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती ती वेगळीच. मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचेही झाड लावायला सोपे, शिवाय ते दिसायला सुंदर. रोप पूर्ण वाढून त्यांच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा. आणि निशिगंधाचे ते फूल असले तरी किती डौलदार, हिरव्यागार छडीदार हरीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी असे दुसरे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते. पण मोगरा काय किंवा निशिगंधा काय स्वभावाने लाजाळू नाहीत. आपला रंग, आपला गंध, आपला डौल ते लपवत नाहीत. निशिगंध तर आपले सारे वैभव चौड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. मोगरा, निशिगंध ही जशी सुंदर फुले तसाच गुलाब. पण ह्या स्वारीचा रुबाब काही आवरत असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही. पाणी कमी झाले तरी त्याला शोषणार नाही आणि अधिक झाले तरीही शोषणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे. मुळे मोकळी झाली पाहिजे. हंगाम साधून छाटणी केली पाहिजे. कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे करायचे तेव्हा हे राजश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो नव्हे सारे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलाची आयट काही वर्णावी. किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध, त्याला सीमा नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. काळसर मखमली सारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजब चीज होती. सायलीची वेल एकदा आळे करून लावली की ती मग तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही तरी चालते. 12ही महिने ते फुललेली राहते. पारिजातक तर कमालीचा निरीच्छ. तो कोठेही लावा, त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका. पावसाळी ढग आभाळाला भरून आले की त्यातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की ह्या रांगड्या झाडाला कसला आनंद होतो कोणास कळे. त्याच्या पांढुरक्या गाठाळ अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटतात, अगदी बुंध्यापासून शेंड्यापर्यंत. आणि मग त्याला सुगंधाची झुंबरे लटकतात. सकाळी पारिजातका खालून जावे म्हणजे पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखंच निदान मला तर वाटतं. पाऊल टेकावे तरी कोठे? साऱ्या भूमीवर त्या वृक्षराजाची उदारता अंथरलेली असताना कसे ठेवायचे पाऊल? आपले अच्युतराव पटवर्धन बोलण्यात किती मार्मिक आहेत. ते एकदा म्हणाले, द्यावे तर पारिजातका सारखे द्यावे. तो मूठ पुरेपूर उघडून देतो.
काही म्हटल्या काही मागे ठेवीत नाही. वा, ह्याला म्हणावे दान.